हॅलो नमस्कार मंडळी. तर मी आरती आपल्या चॅनलवरील नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे, त्यामुळे मग थोडं निवांतच होतं आज, कारण की संडे असला म्हणजे मुलांना सुट्टी असते. मग तेवढं काय स्वयंपाकाची किंवा टिफिनची घाई नाही राहत. त्यामुळे मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं काहीतरी नाश्त्याला करूया, कारण की रोज भाजी चपातीच असते. तर आज छान डाळ तांदूळाचे आप्पे बनवले होते मी. तर बराचसा पसारा पण पडलेला आहे आणि नंतर व्हिडिओ काय शूट करणं झालंच नाही माझं. त्यामुळे मग मी आत्ता दुपारी व्हिडिओ शूट करते आणि मी खाऊन वगैरे घेतल्यानंतर निवांत बसले होते. आज काम करायचा खरंच कंटाळा आलेला. तर बराचसा पसारा पण होता, तर म्हटलं तो पण क्लीन करायचा होता. तर म्हटलं ब्लॉग चालू करूया. आणि आज ना मला एक वस्तू घ्यायची आहे. बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं घ्यायचं म्हणून, पण माझं काही घेणं होत नव्हतं. पण आज जाणार आहे घ्यायला. तर ते काय आहे ते पण तुम्हाला सांगते. आणि थोडा भाजीपाला वगैरे आणायचा होता 8 दिवसाचा, तर ते पण तुम्हाला दाखवेन. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आज ना मस्त असे तांदूळ आणि मिक्स डाळीचे अप्पे बनवले होते आणि चटणी पण केली होती त्याबरोबर. तर सर्वांनी मिळून मस्त असा नाश्ता करून घेतला. आणि रविवार असला म्हणजे कसं सर्वजण घरी असतात, त्यामुळे मग नाश्ता वगैरे तर होतोच सर्वांसोबतच. मग नाश्ता झाल्यामुळे मग सकाळी ना मला खरंच खूप कंटाळा आलेला. त्यामुळे अशी काहीशी कामं सर्वच राहिली होती. सकाळची घासलेली भांडी वगैरे लावायची होती आणि गॅस ओट्यावरती पसारा पण भरपूर झाला होता, तर तो पण क्लीन करायचा होता. तर ते जिकडे करत होते. आणि कसं होतं ना, कधी कधी होतो म्हणजे येतो कंटाळा, राहून जातं. तर तेच मग आता आवरायचं चाललं होतं माझं. आणि मग थोडं बाहेर पण जायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला आता करून घेऊया पटपट. आणि सर्वांना सुट्ट्या असल्या म्हणजे त्यांच्या फरमाईशी पण जास्त असतात की हे बनव ते बनव. तर सुट्टी असली तरी काम आपल्या मागचं काही कमी राहत नाही, उलटं जास्त वाढतं. तर तेच मग इकडे चाललं होतं सर्व आवरायचं. नंतर मग भांडी वगैरे पण घासायची राहिली होती, कारण की ते तसेच पडून राहतात मग नाहीतर. तर म्हटलं चला घासून घेऊया. आणि संध्याकाळी मग बाहेरून आल्यानंतर ते खूप जास्त भांडी दिसली असती, स्वयंपाक पण व्हायचा होता. तर मग हे सर्व क्लीन करत होते ते आधी जायच्या आधी. मग तिकडून आल्यावर काही राहत नाही म्हटलं तेवढं. तर इकडे त्याचीच तयारी करून घेत होते, सर्व घासून वगैरे घेत होते. बरेचसे जमा झाली होती भांडी. इकडे भांडे वगैरे घासून झाली होती सर्वच. नंतर मग इकडे मी कुकर लावून दिलं होतं भाताचं, कारण की दुपारी मुलांना परत भूक लागतेच. त्यामुळे म्हटलं चला करून घेऊया. आणि नंतर इकडे ना मस्त असे आप्पे लावले होते मी, परत बनवत होते. कारण की मुलांचं कसं असतं ना, एकदा खाऊन झालं तरी नाही का परत त्यांना लागतंच काही एखादी वस्तू आपण केली तर म्हटलं चला परत थोडं लावून देऊया. मुलांना पण होतं खायला आणि आपलं पण काम होऊन जातं. भांडे वगैरे क्लीन करून घेतले होते मी लगेचच. आणि आजचे आप्पे तर खरंच खूप छान झालेले, एकदम मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे मऊ झाले होते, मस्त झाले होते आप्पे. नंतर मग इकडे आणि मी तुम्हाला दाखवते आता. इकडे आमच्या सईने काही असा पसारा करून ठेवला होता. मी तिकडे कामं करत होते तोपर्यंत सर्व खेळभांडी काढून ठेवलेली. सकाळचा पसारा तुमच्या घरी पण असा असते का, मला नक्की सांगा कमेंट करून. आणि ह्यांना सुट्ट्या असल्याने हे असेच काहीतरी काम करून ठेवतात, सर्व अस्तव्यस्त करून ठेवतात. नंतर मग मी इकडे चहा ठेवायचा होता मला, तर तेच करत होते, कारण की दुपारचा चहा लागतोच. आणि आईचे पप्पा पण घरी होते, त्यांना पण दुपारी चहा प्यायची सवय आहे, त्यामुळे मग चहा ठेवला होता. आणि दुपार पण म्हणता येणार नाही, बराचसा वेळ झाला होता. आणि नंतर संध्याकाळी बाहेर जायचं होतं, तर त्यामुळे मग मी इकडे चहा वगैरे करून घेत होते. आणि असं काहीसं झालं माझ्याकडून, घाईमध्ये ना दुधाचा गंधच पडून गेला होता. आणि मग असं टेन्शन होतं ना जेव्हा आपल्याला घाई असते आणि असं काहीसा पसारा झाला की मग असं वाटतं कधी होईल, कधी आवरायचं. तर होतं माझ्यासोबत असं कधीतरी घाईमध्ये. तुमच्यासोबत होतं का नक्की सांगा. हे माझं नेहमीचंच आहे बरं का, जेव्हाही घाई असते ना तेव्हा असं काहीच मी करून ठेवते काम. तर नंतर मग मस्त असा चहा बनवला. आणि बाहेर पण जायचं होतं, तर ती पण तयारी करायची होती. तर चहा वगैरे घेतला आणि लगेचच मग बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. आणि मला भरपूर दिवसापासून कढई घ्यायची होती स्टीलची, तर तेच घेण्यासाठी आले होते मी. आणि ना बरेचसे दुकानं फिरली मी, पण मला काही लक्षात येत नव्हतं. आणि आपलं बायकायचं असंच असतं, एका ठिकाणी आपल्याला काहीच आवडत नाही, त्यामुळे मग 2-3 दुकानं तरी फिरतो. असं वाटतं इथं कमी भाव असेल किंवा मग दुसरीकडे असेल, त्यामुळे 1-2 दुकानं हे आपले फिरायचं चालतं. तर तेच माझं चाललं होतं. आणि त्यांनी म्हणत होते की लवकर होऊ दे, किती वेळ लावते. तर बघत होते. आणि कुठली वस्तू घ्यायची म्हटल्यावर थोडं बघावं लागतंच. तर एक
एकदाची मग घेतली बाबा कढई, निघाले बाहेर. आणि स्टीलची कढई ना चांगली असते वापरण्यामध्ये रोजच्या, त्यामुळे घेत होते. नंतर मग भाजीपाला वगैरे घ्यायचा होता बराचसा. मी 8 दिवसाचा एकदाच घेऊन ठेवत असते, त्यामुळे मग भाजी मार्केटमध्ये आले होते. म्हणजे संध्याकाळच्या टाईमला कसं थोडा स्वस्त असतो भाजीपाला, तर त्यामुळे मग एकदाच घेऊन ठेवत असते. आणि मुलांमुळे कसं होतं ना, रोज नाही येणं होत, तर मग मी एकदाच घेते आणि निवडून वगैरे ठेवते. मग सकाळी टिफिनची घाई असते तर एकदाच म्हणजे कुठलीही भाजी घेता येते, जास्त गडबड होत नाही. तर ते पण घेतलं आणि नंतर राशनच्या दुकानात आले होते. आणि मी ना मुलांना वगैरे घरी ठेवलं होतं, कारण की भरपूर सारा पसारा झाला होता माझ्याकडे. त्यामुळे ना मुलांना घरी ठेवल्यानंतर राशनच्या दुकानात आले, थोडंफार राशन पण घ्यायचं होतं, तर तेच घेत होते. आणि नंतर मिस्टरांना पण थोडं काम होतं बाहेर, म्हणजे त्यांना पण शर्ट घ्यायचं होतं. तर हे राशन वगैरे घेतल्यानंतर मग इकडे आलो होतो. त्यांनी बघत होते शर्ट कुठलं घ्यावं कुठलं नाही, तर त्यांचं चाललं होतं. आणि मला खरंच खूप कंटाळा आलेला, कारण की भरपूर वेळपासून आम्ही बाहेर होतो. घरी जाऊन परत थोडाफार स्वयंपाक पण करायचा होता. तर मग एकदाचा शर्ट वगैरे घेतला आणि लगेचच घरी इकडे आलो होतो. आणि सर्व भाज्या काढल्या होत्या, मी भरपूर भाज्या आणल्या होत्या. आणि आता हे एवढं आवरायचं म्हटलं की अजून जास्त कंटाळा येतो, कारण की खूप जास्त आवरायचं म्हणजे पसारा होतो भाज्याचा वगैरे. हे वेगळं करणं, मग सर्व फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवणं, काही भाज्या निवडायच्या पण असतात. तर तेच काम माझं इकडे चालू होतं. आणि मुलांचं जेवण वगैरे झालं होतं, त्यांना देऊन दिलं होतं मी आधीच. आल्यानंतर मग भाज्या घेऊन बसले होते काढत. माझी बडबड चालू होती की माझी मदत करा म्हणून. तर असंच असतं रोजचं. नंतर मग ना तुम्हाला मी कढई दाखवते कशी आहे ते. आणि घेतली बाबा एकदाची ही कढई. मला ना भरपूर दिवसापासून घ्यायची होती, तर होती माझ्याकडे, पण मला स्टीलची घ्यायची होती, तर घेतली. आणि सई बघा किती छान बघते. नंतर मग आणि तुम्हाला खरंच तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात काही नक्की मला सांगा. मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बऱ्याच दिवसात आता घ्यायची एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.